नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तेंडलीची भाजी। झटपट होणारी तेंडलीची भाजी कशी बनवायची ते आता आपण पाहूयात। त्यासाठी सुरुवातीला मी एका पॅनमध्ये 2 चमचाभर एवढं तेल घालून घेणार आहे। तुम्ही इथे घीचा वापर केला तरी सुद्धा चालेल। तेल व्यवस्थित मी गरम करून घेते। तेल गरम झाल्याच्या नंतर ह्यामध्ये मी लसूण घेतला, एकदम बारीक असा ठेचून मी इथे लसूण घेतलेला आहे। 2-3 पाकळ्या घेतल्या तिथे लसणाच्या ठेचलेल्या। त्यानंतर मोहरी घालते, अर्धा चमचाभर एवढी मी इथे मोहरी घालते। तुम्हाला नसेल आवडत तर स्किप केला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर थोडंसं जिरं घालते आणि त्यानंतर मी तेंडली स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर गोल आकारामध्ये तेंडल्यांना चिरून घेतले। अशा पद्धतीने चिरून अशी भाजी केला तर तुम्हाला सुद्धा खूप आवडेल आणि लहान मुलांना सुद्धा ही भाजी फार आवडते। तर आता तेंडली जी आहे ती मीडियम फ्लेवरवरती छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। त्यानंतर वरतून मसाले घालायचे। सुरुवातीलाच मी मसाले घालत नाहीयेत कारण का मग ते सुद्धा जळून जातात, म्हणून तेंडली आधी व्यवस्थित आपल्याला तेलावरती छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। अगदी फास्ट गॅसवरती पटपट अशी भाजून नाही घ्यायची, मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला तेंडली दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही 10 मिनिटांनंतर पाहू शकता तेंडली जी आहे त्यांचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि हळूहळू ती भाजू लागले। सो अजून मी 5 मिनिटं अजून त्यांना फ्राय करून घेणार आहे आणि मग वरतून मसाले घालणार आहे। आता इथे 5 मिनिटांनंतर मी यावरती 1 चमचाभर लाल तिखट घालते, त्यानंतर अर्धा चमचाभर हळद घालते आणि त्यानंतर अर्धा चमचाभर गरम मसाला आणि वरतून थोडासा चाट मसाला घालते। इथे तुम्ही आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकता, यामुळे छान चटपटीत अशी तेंडलीची भाजी तयार होते। तर आता चवीनुसार वरतून मीठ घालायचंय आणि आता हे सर्व मी गॅसचा फ्लेम स्लो करून आधी मिक्स करून घेणार आहे आणि पुन्हा एक 2 ते 3 मिनिटांसाठी फ्राय करून घेणार आहे। आता इथे एकदम ड्राय झालंय म्हणून 1 चमचाभर थोडंसं वरतून मी तेल घालते, म्हणजे अजून छान तेंडली जी आहे ती व्यवस्थित फ्राय होतील। खूप पटपट होते भाजी, फक्त तेंडली सुरुवातीला फ्राय करायला थोडासा वेळ जातो, पण फार काही जिन्नसची आवश्यकता नाही याच्यामध्ये। कांदा टमाटर घालायची काहीच गरज नाही आहे, अशीच ही भाजी खूप छान लागते। तुम्ही ही भाजी टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता, डाळ भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता। खूप सुंदर अशी भाजी तयार होते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्यवस्थित तेंडली जी आहे ती मस्त फ्राय झाली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।